नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण मसाल्यातला प्रकार धने पावडर कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। धने पावडर बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी धने घेतलेले आहेत। धने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे, त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे। कढई छान तापलेली आहे। आता हे धने आपल्याला लाल कलर येईल असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित कढईमध्ये मी हे सगळं भाजून घेत आहे। तुम्ही बघू शकता धने छान भाजले जात आहे। याला थोडासा कलर येत आहे। लाल कलर आला की आपले हे धने भाजून तयार होतील। तर तुम्ही बघू शकता धन्यांना छान लाल कलर आलेला आहे। आता हे धने भाजून तयार आहे। आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया। तर या ताटामध्ये मी धने व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। थोड्या मोठ्या ताटामध्ये काढलेले आहेत। आपल्याला हे धने आता थंड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सर मध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। याचं पावडर बनवून घ्यायची आहे। तर 20 मिनिटे इथे झालेली आहेत। धने छान आता थंड झालेले आहेत। हे धने आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता धने पावडर छान तयार झालेली आहे। मिक्सर मध्ये आपण याला बारीक दळून घेतलेला आहे। तुम्ही ही धने पावडर वर्षभरासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता। तर नक्की ही उन्हाळ्यामध्ये बनवून बघा। आणि धने पावडर जर तुम्ही बनवली तर तुम्हाला बिर्याणीमध्ये, मसाला भातांमध्ये किंवा मसाल्याची जी कुठली भाजी तुम्ही करत असाल त्यामध्ये एक जरी चमचा टाकला तर मस्त सुगंधी भाजी होते, अरोमॅटिक भाजी होते। रेसिपी तुमची अमेझिंग होते। तर नक्की हे धने पावडर घरी बनवा आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।